श्री स्वामी समर्थ. जय बजरंगबली. असा कोणता व्यक्ती आहे जो आपल्या आयुष्यामध्ये धन कमवू इच्छित नाही? कोण आहे जो आपल्या आयुष्यात प्रसन्नता यावी असे वाटत नाही? असं कोण आहे जो प्रभूची भक्ती करतो परंतु आपली मनोकामना पूर्ण करू इच्छित नाही? हे आपण जाणतो की बजरंगबली ही एक अशी देवता आहे जे साधारण उपाय केला तरी लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताची प्रत्येक प्रकारची मनोकामना ते पूर्ण करतात. आज आम्ही तुम्हाला एक खास प्रकारची मनोकामना पूर्ण करण्याविषयी आणि करोडपती बनण्यासाठी उपाय सांगणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. आयुष्यात कधी कधी वाईट काळ येतो आणि व्यक्ती कर्जाच्या कचाट्यात सापडतो आणि त्याचे पूर्ण जीवन अंधकारमय होऊन जाते. कर्ज घेणे वाईट गोष्ट नाही, परंतु परिस्थिती जितकी वाईट होते की लाखो प्रयत्न करून देखील कर्ज उतरत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी बजरंगबली यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने बजरंगबलीची कृपा प्राप्त होऊन करोडोंचे कर्ज देखील सहजरित्या फिटते. बजरंगबली विघ्नहर्ता तर आहेतच, परंतु काही कारणाने तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्या संकटात असाल तर त्यातून मार्ग काढण्यासाठी बजरंगबली तुमची साथ देतात. सुरुवातीला आपल्याला श्री गणेशाची पूजा करायची आहे, त्यानंतर बजरंगबली यांची पूजा करायची आहे. या उपायामध्ये तुम्हाला कोणत्याही हनुमान मंदिरामध्ये फक्त ही एक छोटीशी वस्तू चढवायची आहे. यामुळे व्यक्तीचे करोडोंचे कर्ज उतरतेच, शिवाय ती व्यक्ती लवकर धनवान होते. या उपायासाठी तुम्ही तुमच्या घरातील गव्हाच्या पिठामध्ये मीठ न घालता गूळ 3 लवंग घालून चुरमा बनवा. यानंतर तुमच्या घराजवळील कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन या प्रसादाचा भोग चढवा. त्यानंतर तिथेच बसून एक वेळ हनुमान चालीसाचा पाठ करावा. त्यानंतर तुम्ही आणलेल्या प्रसादाचे जास्तीत जास्त लोकांमध्ये वाटप करा व स्वतः सुद्धा ग्रहण करा. हा उपाय तुम्ही कधीही सुरू करू शकता. सलग 11 दिवस हा उपाय केल्याने तुमचे करोडोंचे कर्ज देखील माफ होईल. हा एक सिद्ध उपाय आहे. हा उपाय शक्य नसल्यास आम्ही तुम्हाला अजून एक उपाय सुचवू इच्छितो. हा उपाय केल्याने तुम्ही कर्जमुक्त तर होताच, शिवाय तुम्ही कर्जदाता व्हाल. हा उपाय मात्र ब्रह्म मुहूर्तावर करावा लागतो. ब्रह्म मुहूर्तावर पिंपळाच्या झाडावर देवतांचा वास असतो, शनिदेवाचा वास असतो. या उपायासाठी तुम्हाला पिंपळाची छोटी छोटी 11 पानं तोडावी लागणार आहे. कापलेली वाळलेली अशी पाने घेऊ नयेत. सिंदूरमध्ये पाणी मिसळून 10 पानांवर श्रीराम लिहावे आणि 11व्या पानावरती तुमची मनोकामना लिहावी. मनोकामना मोठी असल्यास एका कागदावर लाल पेनाने लिहून तो कागद पानावर चिटकवा. मनोकामना लिहिलेले पान दुमडून राम नाम लिहिलेले 5 पाने वर आणि 5 पाने खाली असे ठेवावे आणि त्याला एका धाग्याने बांधा आणि जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरामध्ये जा व लाल रंगाचे लाडू किंवा जिलेबी अशी मिठाई सोबत न्या. ही 11 पाने बजरंगबली यांच्या चरणी अर्पण करा, पण तिथे बसून हनुमानजींचा पाठ करावा. त्या प्रसादाचा वाटप आपल्या परिवारातील सगळ्यांना करावा. हा उपाय आठवड्यातून एकदा असे 7 आठवडे करायचा आहे. करून तुम्ही कर्जमुक्त होऊन धनवान व्हाल. सोबतच घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर्य नांदेल. कोणतीच समस्या भेडसावणार नाही. वरील
दोन्ही उपाय करणे तुम्हाला शक्य नसल्यास हा उपाय करा. हा उपाय अत्यंत सरळ आहे. या उपायात तुम्हाला गोड पान बनवायचे आहे. त्यात लवंग असावी, कोणताही नशेचा पदार्थ त्यात असू नये. तसे 7 पान बनवा. हा उपाय शनिवारी अथवा मंगळवारी सायंकाळच्या वेळी करावा. हे 7 पान हनुमान मंदिरात जाऊन हातात धरून बजरंगबली यांना आपल्या कोणत्याही समस्येबद्दल बोलून या समस्या पानरूपी तुम्हाला अर्पण करायच्या आहे. याचे निराकरण करा, यातून मुक्ती द्या असे म्हणून ते अर्पण करून 7 वेळा प्रदक्षिणा घाला. तिथे बसून 1 वेळ पाठ करा व आपल्या घरी निघून या. घरी येताना लक्षात ठेवावे, अर्पण केलेल्यापैकी कोणते पान घरी परत आणू नये. असं म्हणतात, प्रसाद रूपी कोणत्याही प्रकारचे चढवलेले पान परत आणल्यास तुमच्या समस्या कधीही संपत नाही. बजरंगबली तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करू. शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.